अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्या आदेशानुसार तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे येथे वाहतूक विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात धन्वंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतूक पोलीस हवालदार सचिन जाधव यांनी वाहतूक नियमांचे महत्त्व, सुरक्षित प्रवासासाठी घ्यावयाची काळजी तसेच पोलीस विभागाच्या विविध जनजागृती उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करताना कोणत्या वाहनांमध्ये प्रवास करावा, संशयास्पद अथवा अनधिकृत वाहनांमध्ये बसणे कसे टाळावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोलिसांशी संपर्क कसा साधावा याची हेल्पलाईन क्रमांकाची माहिती देण्यात आली. हवालदार सचिन जाधव, नेमणूक शहर वाहतूक विभाग, नाशिक शहर. सन्माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार आम्ही विद्यार्थ्यांसाठी आज पोलीस स्टेशनची भेट घडवली आहे. तर या धन्वंतरी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ठाणे अंमलदार कक्ष, गोपनीय कक्ष, क्राईम रूम, डाटा एंट्री, CCTVs आणि पोलीस खात्यामध्ये जे विविध उपकरणं आहेत याबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती दिली आहेत. आणि तसेच या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. तसेच त्यांना नाशिक पोलीस साईट याबद्दल माहिती दिली आहे. विविध हेल्पलाईन नंबर डायल 112, 1091, तसेच मान्य पोलीस आयुक्त व्हॉट्सअप क्रमांक हा सुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे जे मनातले जेवढे गैरसमज जे होते ते आम्ही दूर करण्यासाठी तयार झालो. प्रायोरिटी सांगितली की पहिली सिटी लिंक या बसला त्याने प्रायोरिटी दिली पाहिजे. पहिले आईवडिलांना फोन करा. जर नसेल ते जर घेण्यासाठी अडचण येत असेल तर सिटी लिंक, जर सिटी लिंक नसेल तर त्यांना सांगितलं आहे की कुठल्या रिक्षामध्ये बसायचं आहे. ज्या रिक्षा चालकाचा गणवेश बघा, त्याचा बॅच, अशा रिक्षांमध्ये त्या विद्यार्थिनींनी बसावे असे त्यांना विद्यार्थ्यांना सांगितले. तसे त्यांना त्या हेल्पलाईन नंबरद्वारे 112ला कॉल करा. जर तुम्हाला अनसिक्युअर वाटत असेल तर त्यांनी पोलीस वेबसाईटच्या माध्यमातून त्या संपर्क साधू शकतात. महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजना, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क ठेवून सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. NCN न्यूजसाठी सचिन देवटे, नवीन नाशिक.